नमस्कार मंडळी, मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो। मंडळी, मागच्या 6-7 महिन्यापासून मराठा आरक्षण हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय, तरी सुद्धा या मराठा समाजाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाहीये। शेवटी या मराठा बांधवांनी विविध प्रकारे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या पळवाटा काढतंय, नाही तर बदनाम करण्याचा प्रयत्न आता सरकारने या मराठा समाजाच्या योद्ध्याला म्हणजेच मनोज दादाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। ते विविध प्रकारच्या बदनाम्या या सरकारने किंवा आणखीन कोणी नेते असतील त्यांनी या सुरू केल्या। या सर्व गोष्टीमध्येच मराठा समाजाने आता एकत्रित येऊन एक शपथ घेतली आहे आणि ती शपथ अशा प्रकारची आहे। तुम्ही पहा एकदा ती शपथ कशी आहे ती। मी स्वतः व माझे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वतीने आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतो की येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या विधानसभा व लोकसभा सदस्यांनी सदस्य पदावर असताना सुद्धा जरांगे पाटलांच्या सगळे सोयरे व मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल कोणताही आवाज उठवला नाही व गप्प बसण्याची भूमिका घेऊन जरांगे पाटलांना साथ दिली नाही, अशा मराठा सदस्यांना मी इथून पुढे कधीही मतदान करणार नाही। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात सर्व अटी शर्ती मान्य करून सरकार मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देत नाही, तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नाही, कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही, तसेच कुठल्याही नेत्याच्या सभेला जाणार नाही। आज ही मी ग्वाही देत आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा। तर मंडळी, तुम्ही पाहिलंच अशा प्रकारच्या विविध गावामध्ये विविध ठिकाणी विविध शहरामध्ये मराठा समाज एकत्रित येऊन अशा प्रकारची शपथ घेत आहेत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला, तरुण, म्हातारी माणसं या सर्वांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे। तर मित्रांनो, आणि आणखीन एक गोष्ट, या वेळेस मराठा समाज या येणाऱ्या लोकसभेमध्ये व येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने उतरणार म्हणजे मतदानासाठी नाही, तर उतरणार स्वतः हे मतदान हे इलेक्शन लढवण्यासाठी। कारण की अशा प्रकारच्या सर्व गोष्टी या काही दिवसात मराठा समाजाच्या माध्यमातून घडवल्या जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ह्या शपथविधी मराठा समाज एकत्रित येऊन घेत आहे, याचा येणाऱ्या काळात या राजकारणावरती, या येणाऱ्या लोकसभा, येणाऱ्या विधानसभेवरती काय परिणाम होईल? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा कमेंट बॉक्समध्ये, आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। सोबतच आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर मित्रांनो, भेटूया नवीन विषयासह, आणखीन काही वेगळ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या। चला तर मग भेटूया।